हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल सियाज मॉममध्ये। तर आज मी कुठे आली आहे तर आज आली मी सोनियाच्या घरामध्ये। तुम्ही तिला ओळखताच, माझी फ्रेंड। तर आमच्या दोघींचं इंटरव्ह्यू एकानेच केलंय, म्हणजे तिच्या दादांनी केलंय। तर माझं घर अजून काही रेडी नाही, रेडी म्हणजे मी असं आवरलेलं नाहीये, काही व्यवस्थित सेट नाही झालंय। आपलं किचन असेल, घर असेल, त्यामुळे म्हटलं माझा होम टूर मी नंतर देते। आधी सोनियाचं देऊ आधीचं चालू होतं की प्लीज ताई आम्हाला होम टूर दे किंवा किचन टूर दे। तर हिचं सुद्धा घर खूप जास्त म्हणजे माझ्यापेक्षा जास्त सुंदर। आपण सोनियाच्या किचनचा टूर घेऊयात। तर किचन टूरला सुरुवात करण्याच्या आधी मला असं वाटतं तिचं छानसं देवघर आहे, तिने किचन मध्येच केलंय, तर आपण त्याचा टूर घेऊया आधी। तर चला, की माझं देवघर हे मी हॉलमध्ये घेतलंय, जे की माझी इच्छा नव्हती। ते आपल्याला घ्यायचं होतं किचन मध्येच, पण सोनिया नॉनव्हेज खात नाही म्हणून तिने हे इकडे करायचं डिसाईड केलं मंदिर। तसं गोड असं छोटंसं, आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की खाली बसून तरी आपली देवपूजा झाली पाहिजे। पण माझं तसं नाही होऊ शकत, कारण की माझी हाईट थोडी जास्त झाली आहे देवघराची। तर असं काहीच पॅन्ट युनिट बनवलंय मी। तर ग्लासेस वगैरे ठेवण्यापेक्षा मला तरी वाटतं की डब्बे ठेवलेले बरं, कारण की आपण महाराष्ट्रीयन बायका, महाराष्ट्रच काय कुठल्याही असो, आपले डब्बे खूप सारे असतात। आणि डब्बे ठेवण्यासाठी असं मॉड्युलर किचन मध्ये तरी मला नाही वाटत दुसरी कुठली स्पेस, फक्त लॉफ्ट असू शकतात, ते मी तुम्हाला पुढे दाखवते। पण त्यापेक्षा हिने छान असं अरेंजमेंट इथे केली आहे। तर 6 शेल्फ त्यांनी दिले, तर 6 शेल्फ ठीक आहे, म्हणजे सगळे डब्बे व्यवस्थित मागे पुढे आपण ठेवू शकतो। तर असं काही पॅन्ट युनिट आहे तिचं। सांगायचं झालं तर माझं आणि तिचं किचन वेगवेगळं आहे, म्हणजे तिचा हा कॉर्नरचा फ्लॅट थोडा मोठा फ्लॅट आहे आणि पैशांनी तो मोठाच आहे। तर तिला 2 विंडो प्रोव्हाइड केलाय बिल्डरने, मला फक्त एकच विंडो दिली होती। तर त्यामुळे मला चिमणीचं इन्स्टॉलेशन करावं लागलं, कारण की एक्झॉस्ट मग कुठे काढणार ना, त्यासाठी तिला 2 विंडो इथे मोठे, त्याच्यामुळे तिला तेवढा स्पेस भेटलाय आणि व्हेंटिलेशन तिच्याकडे खूप असतं। तर इकडे तिचे शेल्फ, तर इकडे फिल्टर लावलंय तिने। तर फिल्टर सारखं उघडून पाणी घेण्यापेक्षा हे सगळ्यात बेटर वाटतं मला, जे की मी माझ्या घरामध्ये नाही केलंय, ते सध्या जमत नाहीये मला, तर बघू पुढे केलं तर। तरीच ही रेंटेड फिल्टर आहे, तर तुम्हाला गरम पाणी पाहिजे असेल तर ते सुद्धा दिला। मंथली काहीतरी पेमेंट करावं लागतं, 800-900 रुपये, तर त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही। तर बाकी सिंक असेल किंवा काउंटर टॉप असेल, तर हा किचन ओटा सगळीकडे सेमच आहे, म्हणजे लेंथ तेवढीच असणार। आणि इकडे तिने दुसरा शेल्फ केलाय, ज्यामध्ये छान तिने डायनिंग सेट केलाय, तुम्ही बघू शकता। 2 शेल्फ घेतले, दोघांचीच गरज असते, जास्त काही गरज नसते। आणि इकडे असं छोटंसं त्यांनी शेल्फ बनवून घेतलं, त्यामुळे आपण आपल्या डाळी वगैरे। तर हे जे तिचे शेल्फ आहेत ना, हे सगळे हायड्रोलिक आहे। माझ्या घरामध्ये मी हायड्रोलिक नाही केले, कारण की इकडे माझे थोडे जास्त शेल्फ घेतले। हा जो शेल्फ आहे ना तिचा, हा हायड्रोलिक आहे बघा, काही टेन्शनच नाही, वरतीपर्यंत हात करायची काहीच गरज नाही। बंद करण्यासाठी मात्र हात वरती करावा लागेल, तेवढे एफर्ट्स घ्यावे लागतील तुम्हाला। घेतलाय सोनियाने 16,000 रुपयाचा हॉब, आणि असा मोठा किचन वाटा असेल ना तर हॉब मला असं वाटतं की घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने। पण त्यामध्ये असं झालं की एवढा 16,000चा हॉब घेतलाय, वर्लपूलचा घेतलाय तिने, आणि विदिन एकाच महिन्यामध्ये तर हे असं पराक्रम झालाय। हे असं घेतलंय, बाकी हॉब खूप छान होता तो, बट असं झालंय, ठीक आहे। आणि इकडे मागे व्हेंटिलेशन साठी मोठी अशी विंडो दिली आहे, प्रोव्हाइड केली। मला तर हेच खूप आवडतं, माझ्या फ्लॅटला अशी विंडो नाहीये मागे। घेऊ का तुझा फ्लॅट? हा घे ना, एक्स्ट्राचे जे पैसे दिले ते मला रिटर्न पैसे मागते माझी मैत्रीण मला, पैशाच वाटतं आजकाल, ठीक आहे। तर त्याच्यामुळे तिला चिमणी लावायची गरज नाही। विंडो, अशा 2 विंडो आहेत पुढे, जसे की मी म्हटलं इथे अजून एक सेल्फ दिलाय बघा। तर जे रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या, तर इथे समोर बरण्या बसल्यात आणि मागे सुद्धा बसल्या तिच्या, नाही बघा मस्त। इथे पण 2 शेल्फ आहेत, आणि खाली छान असं रेग्युलर यूज साठी मस्त असं केलंय। हिचा टोटल इंटेरियरचा खर्च बोलायला गेलो तर आय थिंक 10 लाख। 10 लाख,
सोफा वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. सोफा नाही आणि माझं बाल्कनी पण राहिले करायचं. आणि कर्टन्स आपण आता एक सांगायचं राहिलं की एक सांगायला गेलो की आता याचं इंटेरियरची कॉस्ट आता तुम्ही विचारता की इंटेरियरची कॉस्ट किती, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नसतात. म्हणजे कर्टन्स जर घ्यायला गेलो तर 40-50 रुपये त्याला लागतात. अजून 50,000. म्हणजे त्या कोटेशन मध्ये बाकीच्या गोष्टी नाहीयेत. आता आपल्याला कुठे जर लाईट्स वाढवायचे तर मग त्याचे वेगळे पैसे बसतात. तर मग असे करेक्ट एक व्हॅल्यू. अजून माझं बाल्कनी डेकोरेशन राहिले त्याला 1 लाख. ती खालची मॅट टाकायची ग्रीन कलरची तर त्याला काहीतरी वेगळे पैसे. आता मी वॉलपेपर लावले त्याचे काहीतरी वेगळे पैसे. तर माझं एक्झॅक्ट एक प्राइस माझे पण वॉलपेपर एक्स्ट्रा त्यात नाहीये. बरोबर. तर हिचे असे म्हणजे फक्त ही नॉर्मल गोष्टी करण्यासाठीच 10 लाख गेले हिचे. आणि बघू अजून किती जाते सोनिया तुझे पैसे. अजून 3-4 लाख तर जातील असं वाटतंय. गमत करतोय. एवढे नाही जाणार आहेत ऍक्च्युली. 2 लाख जातील असं वाटते. बाल्कनी वगैरे थोडंफार गोष्टी छोटे छोटे. आणि घर एकदाच होतं तर मग ठीक आहे, वन टाइम गोष्ट आहे ती. तर बघूयात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिच्या घराचा ट्रॉलीचा कलर. तर तिने एकदम फ्रेश व्हाईट मध्ये कलर घेतलाय. ते तुम्हाला दुरून दिसतंय की नाही मला माहिती नाही, पण जवळून जर तुम्ही येऊन बघितलं शिमर आहे त्यामध्ये व्हाईट वालं. तर हा कलर जर तुम्हाला लावायचा असेल तुमच्या ट्रॉलीसाठी तर एकदम परफेक्ट कलर आहे. इथं दिसतोय की नाही कॅमेरामध्ये माहिती नाही, पण खूप सुंदर कलर आहे हा. तर हे शेल्फ आहे खाली आणि तिच्या वरती लॉफ्ट आहे. लॉफ्टला ती हँडल्स नाही ठेवले कारण की एकदम दिसायला नको की लॉफ्ट तयार केले. ते पण हायड्रॉलिक आहे आणि ते पण हायड्रॉलिक आहे. आता एवढा वरती माझा हात नाही जाणार. तर हिने एसएसच्या ट्रॉलीज केल्या आहेत आणि मला असं वाटतं एसएस ओके, म्हणजे जास्त काही पैसे पण जात नाही. हे बघा ओके, एवढं ओपन होतं का इकडे अटकलं. तर भरपूर छोटे चमचे असतील, मोठे असतील, कप वगैरे ठेवण्यासाठी छान आहे. माझ्या घरामध्ये मी टँडम केलंय तर त्याचं तिप्पट प्राइस असते. तुम्हाला तर माहिती असेल ते तिप्पट काय, फक्त क्लोज असं स्मूथली बंद होतं ते. आणि ही जशी जाळी वाटते ते जाळी नसतं. असं म्हणतात की कॉक्रोच वगैरे त्याला जास्त होती, पण असं काही मेंटेनन्सवर आहे. इकडे बघा मॅडमने किती भारी ठेवलंय. इथे काय कॉक्रोच पळून जायचे घरातून का. माझ्या घरात कॉक्रोच होणारच नाही एवढं क्लीन ठेवल्यावर. यायला त्यांना काय. इकडे मॅडमच्या अजून भरण्या आहेत. तर हे पुलआउट आहे. 3 याचं पुलआउट घेतलंय मी. इकडे अजून एक शेल्फ आहे. इकडे साईडला आपण ओपनेबल आहे. इकडे पण डब्बे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आमचं ओपन किचन सिस्टम हे पूर्ण, त्यामुळे खूप जास्त स्पेस भेटलाय. ते पूर्ण बाहेर निघतं, आपण क्लीन करू. आणि हे आपण पूर्ण बाहेर काढू शकतो. हे बघा ट्रॉली इथपर्यंत आली आहे सोनियाची. एवढं बाहेर काढून व्यवस्थित क्लीन करू शकतो. आणि मग परत ओपन किचन सिस्टम म्हणजे आमचं हॉल आणि किचन एकच आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं मध्ये काहीतरी आर्च नाही अशी डिझाईन म्हणजे पार्टिशन करावं लागतं. माझ्याकडे मला जास्त ओपन नव्हतं पाहिजे किचन, म्हणजे असं कुणी पाहुणे वगैरे आले तर डिरेक्टलीच किचन दिसतं. पण हिला थोडंसं मोकळं हवं होतं म्हणून तिने छोटा आर्च घेतलाय. आता ते डिपेंड करतं की तुम्हाला कशी डिझाईन पाहिजे आर्चची आणि कसा कलरही हवा आहे. त्याच्यासोबत तुम्ही स्पॉटलाईट टाकू शकता किंवा झुमरवाले छोटे मिळतात लाईट्स, ते पण तुम्ही लावू शकतात तिकडे. आणि ओपन किचन सिस्टम असेल तर आपल्याला पार्टिशन टाकावंच लागतं, नाहीतर हॉल आणि किचन असं एकच वाटतं. सोबतच कोपऱ्यामध्ये तिने फ्रीज ठेवलं आहे आणि फ्रीजची आम्हाला ती छोटीशी जागा भेटली आहे, ज्यामुळे त्याच्यासमोरच आर्च केले म्हणजे फ्रीजही आपलं हाईड होतं, म्हणजे झाकलं जातं. इकडे वाट्या वगैरे. आता जर तुम्ही विचारलं की फक्त किचनच्या इंटेरियरची कॉस्ट किती येऊ शकते किंवा किती येईल, तर ते असं पर्टिक्युलरली सांगता येत नाही, कारण की डिपेंड करतं की एरिया किती आहे, किचन किती मोठे आहे, टेंडम करणार आहोत की एसएस करणार आहोत, सगळं त्यावर डिपेंड असतं. किंवा आपण ग्लासेसचा किती यूज करणार आहे, डायरेक्ट सांगता नाही येत की किती येईल म्हणून कॉस्ट. तर साधारण जर मॉड्युलर किचन बनवायचं असेल तर 2 लाखांपर्यंत तर खर्च येतोच. जर असं कन्सिडर केलं की आमच्याच किचनमध्ये एवढ्या स्पेसमध्ये बनवायचं आहे तर 2 लाख तरी लागतीलच. तर हिच्या किचनमध्ये ना शटर वगैरे यांनी घेतलं नाही,
जे की मी माझ्या किचनमध्ये घेतलं. आणि माझ्या किचनमध्ये प्लस म्हणजे एक टेंडम पण केलंय. जर एसएसला जर 50,000 लागत असतील तर तिप्पट खर्च हा टेंडमला येतो. पण कसंही किचन बनवलं तरी 2 लाखांपर्यंत खर्च जातोच. तर खूप झाल्या पैशांच्या गोष्टी. तर मैत्रिणीकडे आली म्हणजे मैत्रीण काही चहा शिवाय काही घरी जाऊ देणार नाहीये, तर सोनिया बनवते इकडे चहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि आम्ही लवकरच दोघींच्याही घराचा होम टूर देणार आहे, कारण की एकाच ठिकाणी आपण इंटिरियर केलेलं आहे. तर भेटू लवकरच. पल्लवीच्याही घराचा होम टूर देणार आहे आम्ही. सोनियाच्या तर देणारच आहे आणि आता हा किचन टूर लवकरच माझा पण येईल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सोनियाचं पण चॅनल आहे, मी खाली मेन्शन करेल. तर भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.